तो आहे नॉट मी बट यू. याचा अर्थ असा होतो की म्हणजे माझ्यासाठी न जगता समाजासाठी जगणं काहीतरी. आजचा दिवस जो आहे तो आहे 25 डिसेंबर. आजचा दिवस हा आपण सर्व इकडं काहीतरी साजरा करतो आहोत. हे ठीक आहे, परंतु एक आज चांगल्या मोठ्या नेते नेते म्हणल्यापेक्षा ते आपले पूर्व प्रधानमंत्री होते, कवी होते, ते म्हणजे अटल श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी. त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस हा आपण सुशासन दिन म्हणून पण साजरा करतो. तर त्यांचा जन्मदिवस हा सुशासन दिन साजरा करण्यामागं त्याचा उद्देश असा आहे की ते असे नेते होते की आता त्यांचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणल्यावर आता सध्याच्या युगामध्ये त्यांच्यासारखं नितीन गडकरी. कारण त्यांचे जे म्हणजे आपण जेव्हा संसद भवनामध्ये बसतो तेव्हा विरोधक सुद्धा त्यांची प्रशंसा करतात. कारण की ते जे आहे ते पार्टी पाहून किंवा लोकांचे तोंडा पाहून काम करत नाही, तर ते राष्ट्राचा विकास पाहतात, देशाचा विकास पाहतात. मग त्या राज्यामध्ये त्यांची सत्ता असो नसो, मग ते तमिळनाडू असो, आंध्र प्रदेश असतो किंवा तेच आपलं पश्चिम बंगाल असो, येत्या वेगळ्या पार्टीची त्यामध्ये सत्ता आहे. परंतु त्या ठिकाणी आपण जर रोड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज पाहिल्या, तर त्या आपल्याला त्या ठिकाणी खूप साऱ्या प्रगल्भ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच एक असं व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी कधीच कोणत्याच धर्मावर, जातीवर विशेषतः टीका केली नाही. त्यांचं म्हणणं असं होतं, आता आपण खूप साऱ्या याच्याबद्दल पाहतो, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या आरक्षणाविषयी आपल्या बाबी घडत आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की आरक्षण हे आर्थिक निकषावर भेटलं पाहिजे. आरक्षण हे नुसतं एखाद्या पर्टिक्युलर जाती धर्मामध्ये न देता एखाद्या पर्टिक्युलर बाबींवर आरक्षण आपल्याला देता गेलं पाहिजे. म्हणजे कसं, ज्याला गरज आहे त्याला ते मिळालं पाहिजे. आणि त्यांचा एक किस्सा सांगतो मित्रांनो मी असा, की आता आपल्याला आजच्या दिवसांमध्ये पाहायला मिळतं की आता आपण जर महाराष्ट्रातच एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला आता सध्याच्या घडीला आपण असं म्हणू शकत नाही की एक प्रॉमिनंट पार्टी कोणती तरी आपल्या महाराष्ट्राला रूल करते म्हणून. तीन मोठमोठ्या पार्ट्या हे एकत्रित येऊन आता आपल्या महाराष्ट्रावर सध्या सत्ता गाजवत आहे. परंतु त्या काळचं असं होतं मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांची जी सत्ता आहे मित्रांनो, ती फक्त एका मतानं पडली होती. त्याला 273 एवढे मतं लागतात. आय थिंक मी जर चुकीचा नसलो तर त्यांना 272 एवढे त्यांचे सांसद निवडून आलेले होते. तर त्यांचा जो आहे तर एक सांसद फुटला होता. तर त्यांचं जे काही भाषण आहे मित्रांनो ते खूप सारं ऐकण्याजोगतं आहे. ते तुम्ही सध्या पण ऐकू शकता. त्यांचं असं म्हणणं होतं की सत्ता का खेल तो आएगा, सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. तर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक योजनामध्ये राहताना आपण हेच शिकतो की आपण स्वतःसाठी न जगता लोकांसाठी जगायला हवं, लोकांसाठी करायला हवं. कालच आपल्याला खोडके सरांनी समजून सांगितलं की आपण जातो, साफसफाई करतो, त्यानंतर वृक्ष लागवड करतो. आपण ते 2 दिवसासाठी करतो, नंतर त्याची कोणी काळजी घेत नाही, काही नाही. आपण लोकांना संदेश पटवून दिला पाहिजे. खरं म्हणजे काय माहिती आहे का, आता वेगवेगळे आपण राजकारणी पाहतो, ते लोकांना फ्री देतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लावतात. आता आपल्या याच्यातच असं मी पर्टिक्युलर कोणत्याही पार्टीला उद्देशून म्हणणार नाही. तुम्हाला वाटेल की समजा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी त्याला म्हणतो. आता मी महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं समजा तुम्ही, तर आपली जी महायुती ते सुद्धा आपल्याला लाडकी बहीण योजना देत आहे. वास्तविक पाहता याची काही गरज नाहीये. तुम्ही लोकांना रोजगार द्या, शिक्षण द्या, त्यांना त्यांच्या पायावर मजबूत करा. जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर मजबूत करसान, आता बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही शिक्षण द्या. शिक्षण दिल्याशिवाय जोपर्यंत तुम्हाला जे करायचंय तुमच्या जीवनामध्ये ते करा. तुम्ही बिझनेसमॅन व्हा, एंटरप्रेन्योर व्हा, शेअर मार्केट मध्ये जा, नोकरशाही व्हा, सर्व काही करा. परंतु तुमचं जे काही बेसिक शिक्षण आहे ते बेसिक शिक्षण तुम्हाला आलेलं पाहिजे. तुम्हाला समाजामध्ये राहण्यासाठी काय कोणकोणत्या घटनांचा कोणकोणत्या बाबी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे, की कोणकोणत्या बाबी तुम्हाला आल्या पाहिजे, कोणकोणते मूलभूत कर्तव्य तुमच्या समाजाच्या प्रती आहे, जेणेकरून तुम्हाला समाजामध्ये जगताना लोकांचे सहकार्य लाभेल व तुमचं समाजाप्रती असलेलं जे काही ऋण आहे तुम्ही ते फेडू शकाल.
तर मित्रांनो, मी तुम्हाला एक अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आता म्हणून दाखवणार आहे. ती आपल्या पर्यावरणावरच आहे. आता आपले वेगवेगळे टॉपिक आपण बघितलेले आहे. ग्राम स्वच्छता असेल, त्यानंतर पर्यावरण संरक्षण असेल, त्यानंतर नुकतंच आज पथनाट्य आपलं जे पार पाडलं ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, त्यानंतर नशामुक्ती असेल, अशा वेगवेगळ्या आपण असं पाहतो की आता खूप सारे नवनवीन शोध वगैरे लागत आहे. परंतु आपण काय केलेलं आहे की त्यांचं अटल बिहारी वाजपेयीचं एक वाक्य आहे की मनुष्य जो है वो चंद्रमा पर पहुंच गया है, लेकिन धरती पर उसे कैसा जीना है वो उसको अभी तक पता नहीं है. तर आपल्याला मित्रांनो, आपल्या नक्कीच तुम्ही प्रगती करा, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लावा, वेगवेगळे उपग्रह सोडवा, त्यानंतर मोबाईल फोन असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र असेल, AI असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. परंतु याचं जीवन जगताना आपलं जी वसुंधरा आहे, आपली जी माता आहे, आपली जी पृथ्वी आहे, त्याचं संरक्षण सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर आपली जर पृथ्वीच राहिली नाही, आपल्या याच्यावर जर झाडे राहिली नाही, पर्यावरण राहिलं नाही, आपली बायोडायव्हर्सिटी चांगली राहिली नाही, तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण नुकतंच पाहिलेलं आहे की आपल्या जी राजधानी आहे न्यू दिल्ली, त्याच्यामध्ये किती प्रदूषण वाढलेलं आहे. आता नवीन मुद्दा एक आता मागच्या काळामध्ये उठला होता की आपल्याला एखादी नवीन राजधानी पाहावं लागेल, कारण की त्या ठिकाणी राहण्यासाठी लोकांना एवढं परेशान झालेलं आहे की त्यांना त्यांच्या घरामध्ये आपण कशी AC लावतो तसं त्यांना एअर फिल्टर लावायचं काम पडलेलं आहे. विदाऊट एअर फिल्टर ते राहत नाही. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. धन्यवाद.